या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे। आणि या बातमीला किंवा या अपडेटला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण या हवामान अंदाजाचा त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे। आपण पाहतोय संपूर्ण राज्याला प्रतीक्षा लागून राहिलेल्या पावसानं पुन्हा एकदा आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवल्याचं चित्र आहे। बंगालच्या उपसागरात नव्यानं कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी पावसाच्या स्थितीत पुन्हा एकदा बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता बळावलेली आहे। दरम्यान हवामान विभागानं आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवलाय। तर तिकडे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। यामुळेच हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात कुठे ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात काल रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती, तर आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकासाठी फायदेशीर ठरणार असल्यानं शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळाला। तर सतत पडणाऱ्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे। तर दुसरीकडे दीर्घ प्रतीक्षेनंतर मागचे 2 दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावल्यानं नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून आज आणि उद्याला विदर्भाच्या काही भागात परत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। 26 ते 28 विदर्भातील बहुतांश भागात चांगल्या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। काल 22 ऑगस्ट झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानं तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअसनं घसरलाय। परिणामी नागपूरमध्ये सध्या 13.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसाची शक्यता दिसून येते। मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा अजूनही नागपूरकर करताना दिसून येत आहे। यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्याच्या 29 व 30 तारखेला झालेल्या मुसळधार पावसानं आणि अतिवृष्टीनं तब्बल 535 गावातील 41,556 शेतकऱ्यांचं 36,000 हेक्टरवरील पेरलेले सोयाबीन, कापूस, तूर पिकं आणि बागायती ही फळं जी आहेत त्यांचं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करून 31,55,00,000 रुपये नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं शासनाकडे पाठवलाय। आता ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पंढरपूरमध्ये चांगल्या पावसानं हजेरी लावलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।